चला 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा जो संघ जिंकणार तो या स्पर्धेचा तिसरा संघ क्वालिफाय होणारा. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला वसीम, स्ट्राईक एंडला ऋषभ, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, हवेचा बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सुरुवात या मॅचला. अजूनही 2 मॅचेस म्हणजे सेमीफायनल फायनल आपल्याला खेळवायचे, तरी फास्ट खेळा प्लीज. पुन्हा एकदा बॉलर तयार वसीम आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते ऋषभ. खराब बॉल, वाईट +1, 2 धावा मिळतील. टीमची धाव संख्या 2. बॉल झाले आतापर्यंत 1. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. दोन्ही मॅच 2-2 मॅचेस जिंकले दोन्ही टीमने. यावेळेचा बॉल फटका फसला, बॅटर आउट. जिग्नेश संपूर्ण स्पर्धेमध्ये लक्ष वेधून घेणारी कामगिरी आणि का बॅटिंग राहिले या मॅच मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय खेळ राहिला, बॅटिंग असू दे बॉलिंग असू दे, दोन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळेस फसवा बॉल, गती फार कमी, गती मात्र कमी केली होती या बॉल वरती. आणि शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा बॉलर तयार होतील वसीम. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टीमची धावसंख्या ती धावफलकावरती 7. शेवटचा 1 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा खराब बॉल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आणि टीमची धावसंख्या आता धावफलकावरती 8. चला थोडं फास्ट खेळा. आपण जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका, थोडं फास्ट खेळा. अजून 2 मॅचेस कव्हर करायचे. सेमीफायनल फायनलचा सामना 12:30 झालेत. विनंती करतोय थोडं फास्ट खेळा. हवेचा बॉल, व्हाट अ शॉट, ऑल सीमा पार, चौकार.
चला थोडं फास्ट खेळा प्लीज. टीमची धावसंख्या ती पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती 12. चांगला खेळ, चांगलं क्रिकेट, चांगली आयोजन, चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लोकनेते चषक 2025 ही स्पर्धा साकारली असे दीपक दाभाडे. बॉलर तयार धीरज. दुसऱ्या षटकातला हा पहिला बॉल. खूप चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न. प्रदीप डेंजर एंडला धावतात. फलंदाज होतील इथे मात्र बाद. पंच संदीप यांचा इशारा बाद. पहिल्या गडी बाद झाल्यात. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद. पुण्याचा बॉलर तयार धीरज. बॉल सोडून दिलाय. खराब बॉल म्हणजे आपण तर मिळेल. टीमची टोटल धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 13 आहे धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. खूप महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात एसबीएट पावणे, दुसऱ्या बाजूला मितेट पावणे असे दोन संघ या मॅचमध्ये खेळताना दिसत आहेत. खूप चांगला फटका. वसीम फील्ड करतील बॉलवर. चांगला बॉल गॅदर केलाय. डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. जिग्नेश चांगली बॅटिंग करतात. यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला फटका. वॉटर शॉट, रॉकेट शॉट पाहायला मिळाला. बॉल सरळ सीमा रेषा बाहेर. चौकार. तसे याप्रमाणे मिनी हेलिकॉप्टर देखील पाहायला मिळाला. जिग्नेश हा बॅटिंग करतात यार. लास्ट जवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार पुन्हा एकदा धीरज. खराब बॉल. लाईन कुठेतरी मिस केली यावेळेस. अजून एक अवंतर धाव खर्च केली जाईल. एक आगळी वेगळी शैली बॉलिंग करण्याची धीरजची आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहू शकता बॉल रिलीज करत असताना वेगळी स्टाईल त्याची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅट चेंज. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. चौथा चेंडू नीट धाव आलाय. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चला मी विनंती करेल एनडी लायन्स, नेहरू टीम आणि धडक बॉईज आपण संपूर्ण टीमला घेऊन आपल्या रेडी राहायचंय. लगेच आम्ही ड्रॉ करणार आहोत. 2 सेमीफायनल 1 फायनल अशी मी लकी ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी दोन्ही टीमने देखील रेडी राहायचंय. समाजसेवा हात तुझा ध्यास. हक्कासाठी तू लढणारा शान आहे तू नवी मुंबईची. हे आला दिलवाना वैभव नाही खांब झाला. हो आला बघाला नवी मुंबईत बोलबाला. वैभव वैभव शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. बॉलर तयार पुन्हा एकदा धीरज. स्ट्राईक एंडला आपल्याला आकाश पाहायला मिळतात. खूप चांगला फटका. चांगली फिल्डिंग. खराब कॉलिंग. जिग्नेशनी मात्र कॉलिंग मात्र पाहिलं नाही. फलंदाज बाद आकाश. दोन षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 आणि शेवटचं षटक आता हातांसाठी विशाल आणि नवीन फलंदाज आपल्याला स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतात. जिग्नेशला आता हे 6 बॉल खेळणं फार इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की जिग्नेशनी स्पर्धा अक्षरशः गाजवली. तिसरी मॅच खेळतात. दोन्ही मॅचमध्ये अव्वल दर्जाचा खेळ त्यांनी साकारला आणि टीमची मीटिंग देखील झाली असं त्या मीटिंगमध्ये देखील त्यांना सांगण्यात आलं की 6च्या 6 बॉल जिग्नेश आपणच खेळा करून
कारण की तुम्ही सेट झालात, तुमच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळतात. शेवटच्या षटकामध्ये विशाल 6 बॉलमध्ये कितीपर्यंत SB8 पावणे संघ मजल मारेल, किती धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील हे देखील पाहण्यासारखे असेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. विशाल पहिला बॉल. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. खराब कॉलिंग. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? जिग्नेश मात्र भागारी परतताना बॅटर आउट. इथे फलंदाज बाद झाले तर जिग्नेश नवीन फलंदाज पंकज. आणि 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय. पुण्याचा बॉलर तयार विशाल. पंचांचा इशारा नो बॉल म्हणजे खराब बॉल आहे. मिळते फक्त सिंगल. टीमची टोटल 19 वर जाऊन पोहोचते. फुलटॉस बॉल चूक केली आणि सरळ पंकजने फेकून दिले बॉल सीमारेषच्या बाहेर. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला. पंकज पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि इरादे स्पष्ट दिसत आहेत SB8 पावणे संघाचे की आम्हाला मॅच जिंकायची आहे. प्रत्येक बॅटर मात्र हेच माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय की आम्हाला चौकारच मारायचे आहेत आणि चांगलीच धावसंख्या उभारायची आहे. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चौकार आला पंकजच्या बॅटमधून. आता क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळते. चला मी ते पाहुणे फार वेळ घेते. आपण जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. थोडा दबाव निर्माण करण्यासाठी आता क्षेत्ररक्षणाला थोडं खेळपट्टीच्या जवळ उभा केले. शॉर्ट कव्हरला आणि यावेळेचा बॉल. खराब फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 वरती. 27 धावा फलकावरती लागल्यात. आणि तिसरं षटक म्हणजे हाणामारीच्या षटकामध्ये आत्तापर्यंत 2 चौकार आलेत. 3 बॉल झालेत आत्तापर्यंत आणि 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. ज्या फटक्याची नितांत गरज जिग्नेशच्या माध्यमातून होती पण पंकज त्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतायत. जिग्नेश मात्र धावच्या चिरोपामध्ये बाद झाले परंतु पंकज त्याने बॅटिंगची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. यावेळेस बॉल देखील लाजवाब चूक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लोकनेते चषक क्रॅकिंग. चौकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार ऑन साईडला आहे आणि एक ऑफ रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या ती 31. अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. खराब बॉल. त्याच्यावर आक्रमण. आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सरळ सीमारेषा बाहेर. क्रॅकिंग. चौकार. या बॉलवर 5 धावा अंकित केल्यात. 5 धावाची मोहर लागली या बॉलवरती आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते 36. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. महागड षटक. विशाल खूप धावा खर्च केल्या आतापर्यंत. फुलटॉस बॉल. अजून एक चौकार. व्हाट अ शॉट. पंकज साइड ऑन ऑफ फायर. व्हाट अ शॉट. आणि 40 धावसंख्या. धावसंख्या लागते धाव फलकावरती. अफलातून बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल देखील टॅप केलाय. बॉल सीमारेषा बाहेर जाईल की काय. पंच आहेत. पंच काय निर्णय देतील ते आपण पाहूया. चौकार आहे.
पंचाचा इशारा चौकार आलाय. आणि जर मित्रांनो पंकजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. खूप चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या धावपोचे 44 आणि 45 धावेचं टार्गेट सेट केलंय मित 8 पावणे संघाच्या समोर, म्हणजेच SB 8 पावणेच्या टीमने. चला एक प्रेक्षणीय सामना देखील खेळवण्यात येत आहे, त्यासाठी विनंती करतोय टीम कॅप्टन टॉससाठी यायचंय. आपण यायचंय. यानंतर त्याला एक प्रेक्षणीय मॅच होणार आहे, लेजंड सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी विनंती करतोय की आपण टॉससाठी या. चला फिल्डिंग लावून घ्या SB 8 पावणे. चला मॅच ठेवते सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. धडक बॉयज श्रमिक नगर रहिवासी संघ आयोजित लोकनेते चषक 2025 आणि या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये दीपक अनिल दाभाडे यांनी स्पर्धा साकारली. मॅच ठेवते सुरुवात. पहिले षटक जिग्नेश. खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खराब सुरुवात झाली या मॅचला. टार्गेट आहे त्या मॅचमध्ये 45 धावाचं टार्गेट आहे. 18 बॉलमध्ये 45 धावा का बॅटिंग केली. शेवटच्या षटकामध्ये पंकजने तब्बल 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. वसीम स्ट्राईक एंडला. खूप चांगला बॉल सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. सुनो गौर से दुनिया वालों. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. म्हणजे गाणं बंद. चला फलंदाज बाद झालेत. वसीम पहिल्या धक्का 4 या धावसंख्येवरती लागलाय. आणि आमचे आयोजक आहेत दीपक दाभाडे यांना एक कॉल आला होता की गाणी वगैरे वाजवायची नाहीत, तरी देखील वाजतायत. आता यापुढे कुठलंही सॉन्ग वाजणार नाही याचा आपण नोंद घ्यायचे. कारण की 2 मॅचेस अजून शिल्लक आहेत. सेमीफायनल फायनलचे 2 मॅचेस अजून शिल्लक राहिलेत. बॉल सोडून दिलाय. खराब बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचेल. 41 धावाचं टार्गेट आहे. जर काय षटकामध्ये तुम्ही जिग्नेशला टार्गेट केलं तर नक्कीच येणाऱ्या गोलंदाजाला देखील आपण टार्गेट करू शकता. पण जिग्नेश अशी गोलंदाज नाहीये ती. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ, बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगला खेळ राहिला आहे. परंतु आता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी टीमच्या कॅप्टनने दाखवली जिग्नेश या गोलंदाजावरती. बॉलर तयार होतील पुन्हा. तर जिग्नेश तिसरा बॉल राईट आर्म डाऊन राऊंड द विकेट. खूप चांगला फटका. फक्त मिळते सिंगलची 1 रन. टीमची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचेल 7 या कडेवरती. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर 45 धावाचा पाठलाग करतायत मित 8 पावणे.
जरा पाहायला गेलं तर वन मंत्री चषक त्यामध्ये फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता मितेट पावणे टीमने. यावेळेस खोलात टाकला, चॉप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि सिंगलच मिळेल. सिंगलच्या सगळ्या टीमची धावसंख्या ती आता 8. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आणि 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिग्नेश स्ट्रायकेटला अनिकेत, फटका ऑन साईडला खेळलाय आणि सिंगल मिळते. सिंगलच्या सगळ्या टीमची धावसंख्या दा फलकावरती 9 आणि या षटकातील हा शेवटचा बॉल शिल्लक. चला दोन्ही टीम विनंती करतोय, एनडी लायन्स नेरुळ आणि धडक बॉईज आपण लगेच रेडी राहायचंय. आम्ही ड्रॉ करणार होतो यानंतर. चला खोलात टाकलाय, फटका फसलाय, स्वतः बॉलर पोहोचलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद होणार नाही, मिळते 1 धाव. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या दा फलकावरती 10 म्हणजे 12 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावा बनवायचे आहेत. होऊ शकतात, क्रिकेट आहे. 12 चेंडू 35 धावा. क्षणाला मात्र रंग बदलणारा खेळ. पहिले षटक जर टीम पाहायला गेलं तर SB8 पावणेचं राहिलं, पण दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. मॅचमध्ये नक्कीच पलटवार करतील मितेट पावणे. चला बॅनर सोडा मित्रांनो प्लीज. फलंदाज बाद होतात अनिकेत. चला स्क्वेअर अंपायर आपल्या बाजूलाच एक. चला बॅनर सोडा, बांबू सोडून उभे राहायचे प्लीज. आणि एकनाथ आता बॅटिंगसाठी आलेत. एकनाथने देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. महत्वाच्या क्षणाला चौकार मारला, आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला होता एकनाथ यांनी. यावेळेचा फटका देखील समोर उडवलाय, बॉल सीमा पार, चौकार. टीमची धावसंख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्याच बॉलवर आक्रमण, इरादे स्पष्ट, चौकार. लेग स्टंप सोडून चाललाय, फलंदाज बाद होणार नाही, मिळते 1 धाव. का मॅच दोन्ही संघ पावणेचे आहेत. मितेट पावणे, SB8 पावणे. दोन संघामध्ये क्रिकेटचं युद्ध, घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. बॅट अँड बॉलचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमचे आयोजक पाहायला मिळतात आता मैदानाच्या आतमध्ये. दीपक दाभाडे, भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. खऱ्या अर्थानं चांगलं आयोजन. खूप चांगला फटका. जिग्नेशच्या इनॅक्शन मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट केलाय. अपील करतायत, अपील मात्र करतायत, जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये. आणि बघू स्क्वेअर लेग अंपायर काय निर्णय देतील. डायरेक्ट हिट जरूर झाला होता. यस, फलंदाज बाद. अपील मात्र उचलून धरली आणि पंचांचा बोट आकाशामध्ये आणि फलंदाज एकनाथ इथे बाद. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गणेश बॅटिंगसाठी. बॉल झाले आतापर्यंत 3 आणि पुन्हा एकदा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज यष्टीचीत बाद गणेश. 4 बॉल आतापर्यंत झालेत मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या ती 15 बनवायचे अजूनही 30 धावा. 45 धावाचं टार्गेट, 15 तर झाल्यात. येणारे 8 बॉल आणि 30 धावाची गरज. खूप चांगला फटका, बॉल जाईल सीमा पार, चौकार. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची टोटल धावसंख्या धाव फलकावरती 19. शेवटचा 1 बॉल शिल्लक. यावेळेचा बॉल फटका फसलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतील. फलंदाज बाद. अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावरती 19. आता येणारे 6 बॉल आणि बनवायचा सामना जिंकण्यासाठी 26 धावा. 6 चेंडू 26 ची गरज. चला एनडी लायन्स नेरुळ आणि धडक बॉईज आपण रेडी राहायचंय. चला नेहरू टीमचे कॅप्टन आलेत आणि धडक बॉईजचे कॅप्टन देखील आपल्याला विनंती करतोय. चला बॅनरच्या थोडा बाजूला उभे राहा प्लीज मित्रांनो. शेवटच्या क्षणाला ही स्पर्धा आहे. आकाश पहिला बॉल टॅप केलाय,
बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. या फटक्याला थोडासा उशीर झालाय. अजून एक फटका, बॉल अडवलाय आणि डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. मी थेट पाहुणे संघाला या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल पंचाचा इशारा वाईट बॉल, म्हणजे अवंतरचा मेल फलंदाज बाद होणार नाही. म्हणजे 4 बॉल मध्ये बनवायचे जातात 21. 4 बॉल मध्ये 21 धावा बनवायचे. 21 मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला बॉल, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला, मॅच झाल्यावर जो संघ जिंकणार त्या टीमच्या कॅप्टनने लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आणि धडक बॉईजच्या कॅप्टनला विनंती करतोय. चला, जयंत आहेत आमच्या समवेत उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल देखील चांगला आहे. 1 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. जवळजवळ विजयाचं तिकीट ट्रायंग्युलर म्हणजे सुपर 3 मध्ये फक्त 1 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवेश मिळवतील SB8 पावणे संघ. आणि सुपर 3 मध्ये दाखल झालाय SB8 पावणे. चला, टीम कॅप्टन या आणि सागर आपण 2 मिनिटं व्यासपीठावर यायचंय.